मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्व महिला मंडळ गप्पा मारत बसलेले असतात। तेवढ्यात विठूदादा तेथे येतात आणि सुवर्णाला बोलतात की आज तुला झोपायचं आहे की नाही, खूप वेळ पण झाला आहे। बाबी आत्या विठूदादांना बोलतात घरात कुकी गँग नाही तर अजिबात करमत पण नाही। तेवढ्यातच समोर त्यांना कुकी दिसतो। कुकीला एकटा आलेलं पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो। सुवर्णा काळजीनेच विचारते बाकी कुठे आहेत, तेव्हा कुकी खूप नाराज असतो। तो सांगतो बाकीचे उद्या येतील। तर माई बोलते तुला आलं टाकून चहा घेऊन येते। विठूदादा बोलतात मलाही पाहिजे। तेव्हा कुकी चहा घेण्यासाठी नकार देतो आणि त्याच्या रूममध्ये चाललेला असतो। तेव्हा सुवर्णा त्याला थांबवते आणि विचारते की तुम्ही आज येताय, बाकीचे उद्या, हे असं का? कुकी सांगतो माझं एक महत्त्वाचं काम निघालं म्हणून मला पुढे यावं लागलं। तर अपर्णा बोलते कोणतं काम आणि का आलात, तुम्ही असे तुटक का वागताय? तेव्हा कुकी तिच्यावर पहिल्यांदाच खूप चिडतो आणि बोलतो तू माझी अजिबात उलट तपासणी करायची नाही। सर्वजण कुकीला शांत बसवतात। तेव्हा सुवर्णा तुमचं काही दुखत आहे का, तुम्हाला कोणतं औषध पाहिजे का, असं काळजीनेच कुकीला विचारत असते। बाब्या त्या कुकीवर खूप चिडते आणि बोलते आयुष्यात कुकी गँगला फक्त मजामस्ती करायची असते। तर विठूदादाही पटकन बोलून जातात यांच्या गँगमध्ये मजामस्ती नसली तर काहीच नाही। तेव्हा कुकी बोलतो बाबी तुझं बरोबर आहे, मी आयुष्यात फक्त मजामस्ती केली, परंतु आता ह्या क्षणापासून सर्व बंद। आयुष्याकडे एकदम सिरियस होऊन मी पाहणार आहे। कुकीच्या ह्या बोलण्याचं सर्वांना आश्चर्य वाटतं। तेव्हा तो बोलतो माझ्या वयाला शोभेल असंच मी वागणार आहे, असं म्हणून जायला निघतो। तेव्हा सुवर्णा कुकीला थांबवते आणि काय झालं ते स्पष्ट शब्दात सांगा असं बोलते। तेव्हा कुकी सांगतो आता मी लहान राहिलो नाही। तो शशांक जे बोलला ते बोलत असतो, परंतु कुणालाच कळू देत नाही की शशांक मला बोलला आहे। तो बोलतो आता मी उद्यापासून रेग्युलर कामावर जाणार आहे, आता मी झोपायला जातो। तेव्हा सर्वांना समजतं की नक्की कुकीला काहीतरी झालं आहे। इकडे शशांक अप्पूला बेडवर झोपवतो। अप्पूला कुकीची खूप काळजी वाटत असते। अप्पू बोलते खडूस तू खूप चुकीचा वागला आहे, तो बिचारा एकटाच इथून गेला, परंतु घरात कुणालाही काही सांगणार नाही हे मला माहीत आहे। कुकी खूप चांगला आहे। तेव्हा शशांक बोलतो अपूर्व तू सारखं मला गिल्ट का देतेस? अप्पू बोलते तुला ही गोष्ट समजणार नाही असं म्हणून ती झोपून घेते। तेव्हा शशांकला अप्पूचीही खूप काळजी वाटते। दुसरीकडे पन्ना कुकीला दूध घेऊन गेलेली असते। ती तशीच दूध घेऊन खाली येते। सर्वजण काळजीने विचारतात कुकीने दूध घेतलं नाही का? पन्ना रडत असते आणि सांगते मला यांचं लक्षण ठीक दिसत नाही, ते छताकडे एकटक पाहून झोपले होते। मी त्यांना खूप आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु असं वाटत होतं माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही। तेव्हा सुवर्णा पन्नाला सांगते अगं तू त्यांच्याजवळ जायचं, त्यांना मनवायचं, तू अशी खाली का निघून आली? पन्ना बोलते मला काहीच समजत नव्हतं, त्यांचं लक्षण ठीक दिसत नाही। तेव्हा सर्वजण माईला आग्रह करतात की माई तू जा, म्हणजे तुझ्याबरोबर तरी कुकी बोलेल। सर्वांना कुकीची खूप काळजी वाटत असते। सर्वजण आपापलं मत मांडत असतात की कुकीला नक्की काय झालं असेल। बाबी आत्या बोलतात त्याचा चेहरा किती लहान झाला होता, किती बारीक झाला होता, मला त्याच्याकडे पाहवत पण नव्हतं, परंतु मला खात्री आहे नक्की काहीतरी बिनसलं असेल। तर माई बोलते तो कधीच बोलणार नाही, असंच मनात कुढत बसेल। तर अपर्णा बोलते मागच्या वेळी जेव्हा चोरीचं प्रकरण झालं तेव्हाही हे असेच वागत आहे, आता आपल्या घरच्यांबरोबर काही झालं तर नसेल ना, ही पन्नाला काळजी वाटते। तेव्हा माई सांगतात की आपण उद्या सकाळी त्याच्याबरोबर बोलूयात, किंवा तो उद्या सकाळी फ्रेश मूडमध्ये पुन्हा आपल्याबरोबर पूर्वीसारखा वागेल। अपर्णा बोलते आपण अमेय किंवा शशांकला फोन करून विचारायचं का? परंतु आता खूप रात्र पण झाली आहे, ते फोन उचलणार नाहीत, ते झोपले असतील। इकडे अप्पू न झोपता खूप रडत असते। कुकीची तिला खूप काळजी वाटत असते। तेव्हा शशांक तिला विचारतो माझा हात न घेता तू अशीच झोपणार आहे का? तेव्हा अप्पू बोलते जोपर्यंत कुकीचा सॅड चेहरा माझ्यासमोरून जात नाही तोपर्यंत मी तुझा हात घेणार नाही आणि तुझ्याशी बोलणार पण नाही। तेव्हा शशांक विचारतो तू माझ्याशी अशीच वागणार आहे का? तेव्हा अप्पू बोलते हो, कारण त्याने माझ्या हॅप्पीनेससाठी हे सर्व केलं होतं, त्याचा एवढा मोठा इन्सल्ट झाला, असं म्हणून ती खूप रडू लागते।
तेव्हा शशांक प्रेमानेच अप्पूला समजावतो आणि तिचे डोळे पुसतो व बोलतो, मी कुकीला लवकरच आपल्यामध्ये घेऊन येईल, आपण मजा मस्ती करूयात. परंतु अप्पूला शशांकचं हे म्हणणं पटत नाही. ती त्याचा हात झिडकारते. हे पाहून शशांकला अजूनच वाईट वाटतं. त्याला धक्का बसतो. त्याला जाणीव होते की अप्पूचं कुकीवर खूप प्रेम आहे. ती त्याला खूप जीव लावते. आपल्या पित्याप्रमाणे त्याला जपते. दुसऱ्या दिवशी सर्व कुकी गँग घरी येतात. तेव्हा अप्पू झालेला सर्व प्रकार घरातील सर्वांना सांगते. सर्वांना खूप वाईट वाटतं. तेव्हा सुवर्णा शशांकला खूप झापते आणि खूप काही सुनावते. शशांक माफी मागतो. तेव्हा विठूदादाही बोलतात, तुझ्या हुशारीचं आम्हाला कौतुक आहे, परंतु तुला 2-4 मेडल मिळाली म्हणून तू एवढा पण मोठा झाला नाही. कुकी तुझ्यापेक्षा मोठा आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेवायला पाहिजे होती. तेव्हा शशांक बोलतो, मला तुम्ही तरी समजून घ्या. सुमी शशांकवर ओरडते आणि बोलते, शशांक दादा, तुला फक्त तुझी मीटिंग अटेंड करता आली नाही म्हणून तू कुकीला एवढं काही बोललास, त्याचा अपमान केलास आणि खूप काही सुनावलं, पण ही गोष्ट आम्हा कोणालाही पटत नाही. तेव्हा विठूदादा शशांकला सुनावत बोलतात, आम्हा सर्वांना माहीत आहे कुकी तुझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, वेगळ्या विचाराचा आहे, परंतु तू त्याला एवढं बोलायला नको होतं. शशांक त्याची बाजू मांडत असतो. अप्पू बोलते, खडूस, यामध्ये फक्त तुझी चूक आहे. सुवर्णा बोलते, मी तुला कालच जाताना सांगितलं होतं की शांत राहायचं, परंतु नाही, तू शांत राहिला नाहीस. तेव्हा घरातील सर्वजण शशांकला दोषी ठरवत असतात आणि त्याची चूक त्याला मान्य करायला लावतात व बोलतात, तू खूप चुकीचं वागला आहेस. शशांक मान्य करायला अगोदर तयार नसतो. माई शशांकला समजावत बोलतात की सर्वांना तुझी उणीव भासत होती. अप्पूही तुला तिकडे मिस करत होती, म्हणूनच त्यांनी हा प्लॅन केला होता. ही गोष्ट तुझ्या लक्षात कशी येत नाही? कामापुढे तुला कसं काही दिसत नाही? शशांकला सर्वजण बोलताहेत ते पाहून बाबी आत्या सर्वांना शांत करतात आणि शशांक जे बोलला ते रागात बोलला. आता त्याला त्याचा पश्चाताप होतोय. सर्वांची माफी पण मागत आहे, तरीही तुम्ही त्याला एवढं का सुनावत आहात? अप्पू बोलते, खडूस जे वागला ते चुकीचाच वागला आहे बाबी आत्या. ही चूक कधीही न भरून नेण्यासारखी आहे. अप्पूचे हे बोलणे ऐकून सर्वांना खूप वाईट वाटतं. बाबी आत्या बोलतात, जी नाती विश्वासाने भरलेली असतात, विश्वासाने जोडलेली असतात, ती अशी एवढ्याशा कारणाने कधीही तुटत नाही. आणि मी सांगते, कुकीचा राग शशांकने माफी मागितल्यावर लगेच जाणार. मला कुकीचं वागणं माहीत आहे. आता तो कामावरून घरी आला ना, तो तुम्हा सर्वांना पाहून लगेच हसेल. अपर्णा बाबी आत्याला बोलते, वेळी असं घडू शकत नाही, कारण आमच्या दोघांचं लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच एवढं दुखावलेलं त्यांना पाहिलं आहे. अपर्णा पण खूप दुखवल्यामुळे शशांक तिची पाय धरून माफी मागतो. अपर्णा बोलते की शशांक, कुकीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तेही तुमच्याशिवाय जगूच शकत नाही, हे मला सर्व माहीत आहे, परंतु ह्यावेळची गोष्ट जरा वेगळी आहे. मी त्यांना समजावून पाहते, मग पाहू आपण काय करायचं ते. तेव्हा सर्वजण लहानपणीच्या आठवणी सांगतात की कुकी सर्व मुलांवर किती प्रेम करतो. तर अपर्णा सांगते, जेव्हा मला प्राची झाली, तुमचे काका म्हणजे कुकी सर्व मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. त्यांनी अगोदर प्राचीला तुम्हाला दाखवलं होतं, मलाही अगोदर दाखवलं नव्हतं. हे ऐकून शशांकला वाईट वाटतं. तेव्हा शशांक बोलतो, काकू, मला हे सर्व माहीत आहे. तर अप्पू मध्येच बोलते, तुला माहीत असताना तू कुकीला हर्ट का केलं? घरातील सर्वजण कुकीचा अपमान झाला, कुकीला वाईट वाटलं या विचाराने खूप रडत असतात. तेव्हा शशांकलाही खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शशांक घरातील सर्वांना सांगतो, तर मी माफी मागूनही कुकीचा राग गेला नाही, तर मी स्वतःला शिक्षा करून घेईल, मी कायमचा घर सोडून निघून जाईल. तेव्हा शशांकचा हा निर्णय ऐकून अप्पूच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. तर कानिटकरांना खूप मोठा धक्का बसतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.